तर मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत की झेंडूची फुलं, बेलपत्र, जास्वंदी आणि गुलाब अशा अनेक प्रकारच्या फुलांचं आपण धूप तयार करणार आहोत. मैत्रिणींनो, ज्यावेळेस आपण पूजा अर्चा करतो ना, त्यावेळेस आपण देवाला फुलं, बेलपत्र सगळं काही वाहत असतो आणि दुसऱ्या दिवशी काय होतं की आपण ते पाण्यामध्ये वगैरे टाकून देतो. मग ते पाण्यामध्ये टाकून देण्याच्या ऐवजी तुम्ही त्याचा खूप छान असा वापर करू शकता. तर म्हणलं चला आपल्या मैत्रिणींना सांगूया. तर अशा पद्धतीने बघा, आपण फुलांची धूपकांडी आज बनवणार आहोत. खूप सुगंधित आपली धूपकांडी छान होणार आहे. स्टेप बाय स्टेप बघा. तुम्हीही तुमच्या घरामध्ये फुलं असतील तर मैत्रिणींनो टाकून देऊ नका. बघा, फुलं जर आपण इकडे तिकडे टाकली पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी, तर फुलांचं अपमान झाल्यासारखं होतं. मग त्यामुळे फुलं इकडे तिकडे न टाकता एक तर तुम्ही तुळशीच्या कुंडीमध्ये टाका खत म्हणून, किंवा दुसरं तर तुम्ही अशा पद्धतीने फुलांची धूपकांडी वगैरे बनवू शकता. तर मैत्रिणींनो, कसं होतं, आपण संध्याकाळी वगैरे ही धूपकांडी लावली ना, तर ढास पण आपल्या घरात येणार नाही. आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येणार आहे, सकारात्मक विचार येणार आहेत. तर ही धूपकांडी खूप सुगंधित होणार आहे मैत्रिणींनो, आणि खूप सोपं पद्धत आहे. आणि तुम्ही अशा पद्धतीने सगळी जी फुलं असतात तुमच्याकडे, जास्वंदीची असतील, मोगरा असेल, किंवा झेंडूची असतील, किंवा अनेक प्रकारची फुलं असतात, कुठल्याही फुलांचं तुम्ही धूप बनवू शकता. कारण प्रत्येक फुलांचा सुगंध हा येतच असतो मैत्रिणींनो. चाफा असतो, झालं तर मोगरा असतो. बरेच फुलं मी इथे घेतलेली आहेत. तुम्ही बेलाचं पानसुद्धा घ्या, त्याचासुद्धा सुगंध भरपूर येतो. अशा पद्धतीने आपल्याला देठ घ्यायचं नाहीत, फक्त फुलांच्या आपल्याला पाकळ्या मैत्रिणींनो घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने सर्व फुलांच्या पाकळ्या आपल्याला एकत्र करून घ्यायच्या आहेत. आणि मैत्रिणींनो, आपल्याला याची खूप सुगंधित आणि छान अशी धूपकांडी बनवायची आहे. ही जर आपण रोज लावली ना आपल्या घरामध्ये, तर आपल्या घरामध्ये सकारात्मक विचार येणार आहेत, पॉझिटिव्ह विचार येणार आहेत. डास म्हणा, जंतू म्हणा, कीटक म्हणा, सर्व काही बाहेर जाणार आहे. तर एकदा ही धूपकांडी तुम्ही नक्की करून बघा आणि मला नंतर कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ कसा झाला आहे. तर चला म्हटलं, आपल्याला माहिती आहे तर आपल्या मैत्रिणींना ही माहिती शेअर करावी. अशा पद्धतीने बघा, सगळी आमच्या घराची फुलं होती ती मी काढली. आता खूप सोपं आहे. आपल्या घराकडे जो तवा असतो, प्लेन तवा, तो घ्यायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला काय करायचं आहे, फुलांच्या पाकळ्या खूप पूर्णपणे अशा गरम करून घ्यायच्या आहेत. तुम्ही जर उन्हामध्ये केलं तर चालते, पण उन्हामध्ये लवकर सुकत नाहीत. कडक ऊन असेल तर सुकते. आता पावसाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे मी म्हटलं चला आपण तव्यावर करूया. अशा पद्धतीने तुम्ही जर लवकर धूपकांडी बनवायची असेल तर तव्यावर असं एक 10 मिनटं तर तुम्ही ठेवा. बघा मैत्रिणींनो, आपल्या फुलांच्या पाकळ्यांचा कलर बदलत आहे. अशा पद्धतीने पूर्णपणे फुलं सुकून गेले की हात लावला की त्याचा चुरा होईल. अशा पद्धतीने तुम्ही पूर्णपणे तव्यावर ठेवा. तर बघा, 10 मिनटं होऊन गेली. मी फुलांच्या पाकळ्या आता तव्यावरनं काढल्या आहेत. तर बघू शकता, आपल्या हाताला जरी लागलं तर चुरा होत आहे. अशा पद्धतीने चुरा होईल एवढ्या वेळ तर आपल्याला ते फुलं तव्यावर ठेवायचे आहे. स्टेप बाय स्टेप बघा, व्हिडिओ स्किप करू नका, काही समजणार नाहीत. ही धूपकांडी खूप छान आहे. विकत आणण्यापेक्षा तुम्ही घरच्या फुलांनी सुद्धा बनवू शकता मैत्रिणींनो. खूप सुगंधित वास येतो आणि छान अशी घरगुती धूपकांडी आपली बनते. काहीच लागत नाही, आपल्या घराचे असतं त्याच्यानेच आपण सर्व काही बनवायचं आहे. आता काय करायचं आहे, मिक्सरमध्ये पूर्णपणे पूड करून घ्यायची आहे. मिक्सरमध्ये नाही केली ना तर मैत्रिणींनो उबडधोबड तसंच राहतं. अशा पद्धतीने मी मिक्सरमध्ये पूड करून घेतलेली आहे. आता आपल्याला घालायचं आहे 4 चमचे तूप. अशा पद्धतीने मी साजूक तूप घालून घेतलेलं आहे आणि एकसारखं आपल्याला आता मैत्रिणींनो हे हलवून मिश्रण एकसारखं करायचं आहे. तरच आपली धूपकांडी छान व्यवस्थित आणि सुंदर होणार आहे. बरं, थोडा वेळ लागू द्या, पण सगळं छान व्यवस्थित स्टेप बाय स्टेप करा. तर आता काय करायचं आहे, 6 ते 7 आपल्याला कापराच्या वड्या टाकायच्या. त्याच्यापेक्षाही जास्त टाकू शकता, कारण कापूरमध्ये नकारात्मक विचार घरामध्ये येत नाहीत, पॉझिटिव्ह विचार येतात. कापरामुळे सुगंधित वास येतो, आपल्यालाही प्रसन्न वाटतं आणि घरामध्ये सतत पॉझिटिव्ह विचार येत राहतात. तर अशा पद्धतीने कापूर तुम्ही जेवढा घालाल तेवढं चालू शकेल, असं नाही की कमीच घातलं पाहिजे. तर येथे मी 7 ते 8 वड्या घातल्या आहेत. तुम्हाला जास्त हवा असेल तर तुम्ही जास्त घालू शकता मैत्रिणींनो. आता दुसरं म्हणजे सुगंधित वास येण्यासाठी मी मार्केटमधून आणलेली आहे चंदनाची पावडर. ही तुम्हाला कुठेही मिळून जाईल. तर बघा, अशा पद्धतीने चंदनाची
पावडर मी 2 चमचे घालून घेतलेली आहे, तीही आपल्याला एकसारखी करून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, असं जर तुम्ही केलं ना की आपल्या धूपचा वास खूप सुगंधित येणार आहे. याच्यामध्ये कोणत्याही केमिकलचा वापर केलेला नाही, त्यामुळे आपल्याला याचा कोणताही दुष्परिणाम आपल्या शरीरावर होणार नाही. त्या पद्धतीनेच मी घरगुती धूपकांडी तुम्हाला आज शिकवत आहे. तुम्ही जर हे व्हिडिओ व्यवस्थित बघितला तर तुम्हाला सुद्धा सहज बनवता येईल. मैत्रिणींनो, बघा अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायचं, आपल्या घरात तर उदबत्त्या असतातच. आपण देवपूजेसाठी सगळेजण उदबत्ती आणतोच. त्यातल्या 2 ते 3 आपल्याला उदबत्ती घ्यायच्या आहेत आणि उदबत्तीचा जो वरचा भाग आहे तो आपल्याला सर्व काही काढून बारीक करून घ्यायचं आहे, तरच आपली धूप व्यवस्थित सुगंधित होणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला 2 उदबत्त्याच्या मी वरचा जो सर्व भाग आहे तो काढून घेतलेला आहे आणि पुन्हा आपल्याला एकसारखं मिश्रण मैत्रिणींनो करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, आता दुसऱ्याही उदबत्तीचा मी वरचा भाग काढून घेतलेला आहे. 2 भाग आपल्याला वरच्या उदबत्तीचं सर्व काही मध जो आहे तो काढून घ्यायचा आहे आणि पुन्हा आपल्याला एकसारखं मिश्रण करून घ्यायचं आहे. उदबत्तीचा जो आपण 2 काड्याचा भाग काढून घेतलाय त्याच्यामुळे सुद्धा आपल्या धूपकांडीला खूप छान आणि सुगंधित असा वास मैत्रिणींनो येणार आहे. बघू शकता, पूर्णपणे मिश्रण मी एकसारखं करून घेतलेलं आहे. तुम्हीही एकसारखं करून घ्या, तरच आपली धूपकांडी व्यवस्थित छान आणि आकारानेही सुंदर होणार आहे. बघू शकता, आता धूपकांडी मी तयार करत आहे. आता तुम्हाला जर जास्त हवं असेल तर तुम्ही जास्त फुलं घ्या. आता मी ऑलरेडी अगोदर मी करून ठेवल्या होत्या, तर तुम्हाला दाखवण्यासाठी मी थोडीच फुलं घेतली होती. अशा पद्धतीने बघा आपल्या धूपकांड्या सुंदर तयार होत आहेत. तर बघू शकता, आता मी तुम्हाला लावूनही दाखवणार आहे. मैत्रिणींनो, आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही, फक्त तूप किंवा तेलाचा वापर करायचा आहे. शक्यतो तुपाचाच वापर करा तुम्ही. अशा पद्धतीने पूर्णपणे धूपकांडी आपली तयार झालेली आहे. तर मैत्रिणींनो, खूप सोपी पद्धत आहे, तुम्हीही एकदा ट्राय करून बघा आणि धूपकांडी कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर बघू शकता, अशा पद्धतीने धूपकांडी व्यवस्थित तयार झालेली आहे. तर आता मी तुम्हाला धूप लावून दाखवणार आहे. बघू शकता मैत्रिणींनो, आता मी धूपकांडी तुम्हाला लावून दाखवत आहे. तर आपली धूप आता पूर्णपणे लगेच तुम्ही विझवू नका, एक 2-3 मिनटं तर असंच ठेवा की उदबत्तीसारखं ते लगेचच लागत नाही. धूपकांडी जरा जाड असल्यामुळे थोडा त्याला पेटायला वेळ लागतो. एकदा का थोडंसं धुपलं की आपला धूर व्यवस्थित सुगंधित येणार आहे. अशा पद्धतीने धूपकांडी मी लावून घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला एक 2-3 मिनिटांनी मी तुम्हाला ते विझवून पण दाखवणार आहे. तर आपलं धूप जो आहे तो सुगंधित वास येणार आहे. बघा, अशा पद्धतीने मी 2 धूपकांड्या लावलेल्या आहेत. 2 ते 3 मिनिटं थांबा, लगेचच विझवू नका. उदबत्तीसारखं ते लगेचच धूर येत नाही, थोडा वेळ लागतो, धुपावं लागतं, ती जाड असते. त्याच्यामुळे एक 3-4 मिनिटं तर तसंच ठेवा आणि नंतर तुम्ही विझवा. आता बघा 2-3 मिनिटं होऊन गेले, मी विझवत आहे. तर बघा धूर किती येत आहे, सुगंधित वास येत आहे. घरामध्ये सकारात्मक विचार येतात, पॉझिटिव्ह विचार येतात. त्यामध्ये आपण कापूर, उदबत्ती आणि फुलं घातल्यामुळे ना घरामध्ये सुगंधित वास येतो. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा.